हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी तर्क. बिग बॉस मराठी सीझन 6. तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगते की मला आज महेश मांजरेकर सरांची खूप जास्त आठवण आली आणि विशाल आणि जो मिनल वगैरे त्यांचा जो सीझन होता त्या सीझनची पण मला आज खूप आठवण झाली. अरे काय गेम खेळायचे यार, किती छान गेम खेळायचे आणि तरीही इतका ओरडा खायचे, किती ओरडा खायचे ते लोक. म्हणजे मला आज प्रकर्षाने जाणवलं की खूप आठवण आली मला त्या सीझनची आणि महेश मांजरेकर सरांची सुद्धा. तर हा सीझन 6 पण असा आहे की बाबा रितेश भाऊ पण काय करणार आता. जर या लोकांना गेम कसा खेळायचा हेच माहिती नाहीये, कळत नाहीये, सूर सापडत नाहीये, काय करणार रितेश दादा तरी, रितेश भाऊ तरी काय करणार. त्यांच्या परीने ते खूप प्रयत्न करतायत आणि आज अक्षरशः त्यांनी सांगितलं की मी कोणालाही ओरडणार नाही. कालच त्यांनी सांगितलं होतं भाऊच्या धक्क्यावरती की मी ओरडणार नाही, मी शिक्षा करणार आणि ज्या लोकांना मला वाटतं त्यांना मी इग्नोर करणार. दुसरा काय ऑप्शन आहे त्यांच्याकडे. जर समोरच्या लोक रिस्पॉन्डच करत नाहीयेत तर काय रितेश भाऊ तरी काय करणार. तर आज होता संडे आणि संडेला एक इलिमिनेशन होतं. आज इलिमिनेशन झालेलं आहे सोनाली राऊत यांचं. काय वाटतं तुम्हाला, इलिमिनेशन हे बरोबर आहे, चुकीचं आहे, फेअर आहे, अनफेअर आहे. आता काय फेअर आणि काय अनफेअर, सगळेच जण त्याच लेवलचे आहेत. आज एक गेला तर उद्या पुढच्या संडेला दुसरा कुणीतरी जाईल. म्हणजे सचिन असू दे, हा असू दे, ओंकार असू दे, आयुष असू दे, सगळेजण एकाच माळेचे मणी आहेत. एक एक करून ते जाणारच आहेत. आता सोनाली बद्दल बोलायचं तर सोनालीला मला असं वाटतं या गेममध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. तिने कुठेच इनिशिएटिव्ह घेतलं नाही, उत्साह दाखवला नाही, कुठेच तिला असं वाटलं नाही की हा गेम खेळायचा आहे तिला. ती आली होती फक्त एक तिथे काय म्हणतात त्याला, घर पाहायला आली होती असं काहीतरी होतं तिचं. कारण तिने बिग बॉसचे कुठले पण टास्क पण व्यवस्थित केले नाही. अगदी तिने सरळ सरळ नकार दिला. जेव्हा ते शेणाचं होतं त्यावेळेस तिने सरळ नकार दिला की मी नाही करणार. आणि तिथे तिला नॉमिनेट पण केलं बिग बॉसने. तरी पण तिला त्याची काहीच पर्वा नव्हती. तिला स्वतःच्या याच्याप्रमाणेच मर्जीप्रमाणे खेळायचं होतं, किंवा असं म्हणता येईल की तिला खेळायचंच नव्हतं. ती फक्त एक पाहणी करायला इथे आली होती. आणि आपण बघितलं की मागच्या सीझनमध्ये सुद्धा अशीच एक मॉडेल होती आणि तिच्या भोवतीच सगळा गेम होता आणि शेवटपर्यंत ती टिकली होती. म्हणजे अगदी जिंकणारच होती ती. आणि आपल्याला सुरुवातीला मला सुद्धा वाटलं की बाबा ही सोनाली त्याच लेवलची असेल किंवा तशीच ती टक्कर देणार आहे, लंबे रेस का घोडा जे म्हणतात ना, तसंच वाटलं होतं. परंतु जसे दिवस जात गेले किंवा आठवडे गेले, सोनालीचा गेमच कुठे दिसला नाही आपल्याला. ती फक्त या ग्रुपमध्ये थोड्या वेळ दिसायची, त्या ग्रुपमध्ये दिसायची, कुणी तिला बोललं तर ती रिॲक्ट पण व्हायची नाही. म्हणजे त्यामुळंच बिग बॉसला काहीच तिच्याकडनं मिळत नव्हतं. जो कंटेंट आहे तो काहीच मिळत नव्हता आणि त्यामुळंच आज तिची जी आहे ती घर वापसी झालेली आहे. आता काय बोलायचं, आज काय झालेलं आहे. डान्स झालेले आहेत किंवा जे गाणी ओळखण्याचा प्रकार होता, लोकांनी गाणी ओळखली, त्याच्यावर मस्त डान्स केले, एन्जॉय केला. रितेश सरांनी पण खूप एन्जॉय केला त्यांच्याबरोबर डान्स करताना. कलाकार कट्टा जो होता त्याच्यामध्ये मला आयुषचा परफॉर्मन्स म्हणजे सगळ्यांनाच आवडला. खूप छान परफॉर्मन्स केला त्याने. जे ऋतिक रोशनचा जे त्यांनी केलं होतं, रोल केला होता किंवा जे कॅरेक्टर त्यांनी प्ले केलं, खूप सुंदर केलं. म्हणजे एक ॲक्टर तो खरंच म्हणजे एक सगळ्यांना कळालं, महाराष्ट्रीय जनतेला किंवा सगळ्यांनाच, की बाबा हा एक चांगला ॲक्टर आहे आणि मराठी चित्रपटामध्ये तो नक्कीच हिरो होण्याच्या लायकीचा आहे. ही गोष्ट तर समोर आली की म्हणजे आयुष्यात तेवढा तरी फायदा होईल बिग बॉसचा. चुलीत घालण्याचा जो एक गेम खेळा तो एक ठीक होता. तो गेम घेण्यापेक्षा जर टास्क म्हणून जर घेतला असता तर अजून जास्त मजा आली असती. आता याच्यामध्ये आपल्याला नावडता जो सदस्य आहे त्याला चुलीत घालायचं होतं. त्याच्या फोटोला राकेशने अनुश्री ऑब्वियस, तन्वीने सोनालीला घातलेला आहे, विशालने राकेश ऑब्वियस आहे, दीपाली ताईने दिव्याला घातलं. म्हणजे सुरुवातीला दिव्या आणि दीपालीचं इतकं छान ट्युनिंग होतं. म्हणजे दीपाली ताईंचं पण मला आश्चर्य वाटतं की त्यांनी एका छोट्याशा कारणासाठी किंवा कारण छोटं असू दे मोठं असू दे, छोट्याशा गोष्टीसाठी त्यांनी दिव्याचं पूर्णच त्यांनी तिला बाजूला केलं. नंतर प्रभूने सागरचं जे आहे फोटो तो घातलेला आहे. प्रभूला सागरचं बोलणं आवडत नाही, ज्या पद्धतीने सागर त्यांच्यावरती ओरडतो, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. तो जरी सागर म्हणत असला की मी प्रेमाने करतो वगैरे, तरी पण ते प्रत्येकाला ते गोष्ट आवडेलच असं नाही आणि प्रभूला ते डॉमिनेशन आवडत नाहीये.
रोशनने पण सोनालीचं नाव घेतलं की बाबा त्याने जे कारण सांगितलं ते की बाबा फुर्ती नाही आहे गेममध्ये आणि इकडचं तिकडे सांगते, बरोबर आहे. प्राजक्ताने पण अनुश्रीचं नाव घेतलं कारण तिचा ॲटिट्यूड आवडत नाही आहे, इरिटेट करते. दोन्ही पूर्ण वेगळे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे प्राजक्ता खूप वेगळी आहे आणि अनुश्रीच्या अगदी विरुद्ध आहे. रुचिताने तन्वीचं नाव घेतलं. म्हणजे सुरुवातीला दोघी पहिल्या वीकमध्ये अगदी मैत्रिणी होत्या अगदी, आणि आता दोघी अगदी एकमेकींच्या दुश्मन झालेल्या आहेत. म्हणजे तन्वीचा आवाज कर्कश आहे आणि ती पोक करते असं रुचिताचं म्हणणं आहे. आता बुद्धिबळाचा खेळ होता. बुद्धिबळाच्या खेळामध्ये आपण पाहिलं की राजा जे केलेलं आहे ते राजा केलं प्राजक्ता कुठल्या अँगलनी राजा दिसते तुम्हाला? काहीच गेम दिसत नाही तिचा. आणि वजीर करण काय करतो? करण फक्त डान्स करतो सकाळी शर्ट काढून आणि स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो, हाच त्याचा गेम आहे. आपल्याला काय वेगळं दिसतंय करणच्या गेममध्ये? खूप अपेक्षा होत्या करणकडनं. बापरे, हा असं वाटलं की हा खूप वेगळा गेम खेळणार हा माणूस. जेव्हा त्याने ते पॉवर की चोरली होती, म्हणजे लपवली होती आणि रुचिताला दिली नाही शेवटपर्यंत, त्यावेळेस असं वाटलेलं की नाही, हा सीझन हा मुलगा गाजवणार. पण कशाचं काहीच गेम दिसत नाहीये त्याचा. आणि ना ते प्राजक्ताचं. दोघं जण फक्त याला देशांची नावं देण्यात फक्त दंग आहेत. नंतर अनुश्रीने सागरला राजा बनवलं आणि विशालला वजीर बनवलं. सागर कुठल्या अँगलनी राजा आहेत? सागर पूर्ण एक्सपोज झालेले आहेत काल आणि आजच्या एपिसोडमध्ये. खोटं बोलतायत हे सगळ्या प्रेक्षकांना समजलेलं आहे. जे ते म्हणले की 4च्या टोळीमधले 8 झाले, पूर्ण तोंडावर पडले ते. म्हणजे तिथे त्यांनी ऍक्सेप्ट केलं असतं ना तर खरंच गेम आहे हा, करू शकतात ना गेम, काय झालं न करायला? ऍक्सेप्ट करायचं होतं. हो, आम्ही दोन्ही साईडला आहोत, करायचं होतं ना ऍक्सेप्ट. नाही केलं आणि त्याच्यामुळे काय झालं, प्रेक्षकांना समजलं की हे खोटं बोलताय तिथे. मास्टर माइंड विशाल, मला असं वाटतं सगळ्यांमध्ये हा विशाल थोडा तरी बरा आहे. हो, त्याला गेम समजतो, त्याला काय करायचं ते कळतंय. तो या मुलींच्या पाठीमागं गेम खेळत असला तरी काहीतरी खेळतोय तो. म्हणजे जी टोळी जी आहे ना, टोळीमध्ये आपण पाहिलं की विशाल आहे किंवा ती रुचिता आहे, अनुश्री आहे, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. रोशन आहे. आणि काय होतंय, ते लोक करण्याचा प्रयत्न म्हणजे कारण इकडनं काहीच रिस्पॉन्स मिळत नाहीये या लोकांकडनं. आणि त्याच्यामुळे असं झालं की आणि हे लोक काहीतरी वाईट करून पुन्हा जे दादा आहेत आपले रितेश भाऊ, ते परत त्यांनाच रागवतायत, त्यांनाच इग्नोर करतायत. मग कसं लोकांनी करायचं तरी काय? वाईट करून पण ते दिसत नाहीयेत, चांगलं करून पण दिसत नाहीयेत, गप्प बसले तरी पण म्हणतात गप्प बसले. ते अनुश्रीने सुरुवातीला म्हटलं की करायचं तरी काय आम्ही आता, म्हणजे दिसण्यासाठी काय करायचं, आणि दिसलो तरी पण हे रागवतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ती दिव्या पूर्ण ते राकेशची फॉलोअर झालेली आहे. राकेश दादाने तिला पूर्ण इन्फ्लुएन्स केलेला आहे. राकेश गेम खेळतो तिच्या पाठीमागनं, पण तिला कळत नाहीये. ती आता इथे असं झालं की ना की तिला लक्षात येत नाही की बिग बॉसच्या गेममध्ये जे आहेत नातेसंबंध ते तेवढ्या पुरतेच असतात आणि इथे गेमसाठी लोक यूज करतात, हे तिला लक्षात येत नाही त्या मुलीला. आणि इथे राकेश गेम खेळतोय, मे बी राकेशच विनर होऊ शकतो पुढे जाऊन. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं ओमकार कुठेही दिसत नाही, टास्कमध्ये दिसतो, बाकी काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही. आयुष पण कॅप्टन झाला, सगळ्यांना खुश करण्यात त्याने ते घालवलं, कुठेच स्वतःची लिडरशिप दाखवली नाही. सचिन भाऊ तर कुठेच दिसत नाहीयेत आपल्याला. इतके छान सिंगर आहेत, स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा, एक फॅमिली मॅन आहेत, परंतु त्यांना गेम खेळता येत नाहीये. राकेश बापट सुद्धा चांगल्या स्वभावाचे आहेत, परंतु त्यांचा गेम वेगळा चालला की जो प्रेक्षकांना पण कळत नाहीये. दिसतो तो प्रभू दिसतो, इकडे काहीतरी मिमिक्री करतोय, तिकडे काहीतरी बोलतोय, काहीतरी वेडेवाकडे तोंड करतोय. बिग बॉस बघायचं म्हणजे प्रभूलाच बघायचं असं झालंय. तर काय करायचं आता बिग बॉसने? बिग बॉस स्वतः प्रयत्न करतात या लोकांना खेळवण्याचा. रितेश दादा प्रयत्न करतात की बरा विशू करा, भांडणं करा, हे करा ते करा, सांगतायत. रोशनचं कौतुक होतंय, तो सेवक म्हणून चांगली कामं केलेली आहेत त्यांनी. कुठेतरी त्याचा प्रामाणिकपणा दिसतोय, कुठेतरी तो लोकांच्या नजरेत येतोय की बाबा बाकीचे लोक खेळतात पण तो काहीतरी प्रामाणिकपणे एक सामान्य माणूस जसं आहे तशा प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतोय. बिग बॉस खेळवण्याचा प्रयत्न करतायत, काहीतरी आवाज काढून तुम्ही सुंदर दिसताय, तुम्ही असं करताय, तुम्ही चहा बनवताय, काय करून यांना थोडंसं उत्साह देण्याचा प्रयत्न करतात, मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करतायत. पण हे लोक ढिम्म आहेत, ते घालायलाच तयार नाही आहेत. प्राजक्ता शुक्रे सुरुवातीला ती कॅप्टन झाली तेव्हा असं वाटलं की बाबा वा, ही मुलगी आता ना शांत बसून पण इतका छान गेम खेळणार, जसं अभिजित सावंत खेळला होता मागच्या वेळेस, किंवा ती तेजस्विनी एका सीझनमध्ये होती.
असं वाटलं की तसं काहीतरी कॅरेक्टर असणार हिचं. पण प्राजक्ता पण शांतच झाली, आता काय आरामच करते घरामध्ये. करणने पूर्ण निराशा केलेली आहे. म्हणजे हा सीझन बघायचा तर कुणासाठी बघायचा असं म्हणायचं वेळ आली आहे. कोण आहे आपलं फेवरेट आणि कुणाला आपण फॉलो करायचं, कुणाला विरोध करायचा, हे लोक स्वतःच कुणालाच विरोध करत नाहीत. सगळेजण गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करतायत, कुणी कुणाला काही बोलत नाहीये. कसा बिग बॉसचा गेम बघायचा? तर असं हे सगळं चाललेलं आहे बिग बॉस सीझन 6मध्ये. आज सोनालीचं इविक्शन झालेलं आहे. इविक्शन होताना सुद्धा, झाल्यावर सुद्धा चेहऱ्यावरती कुठलेही हावभाव नव्हते. जे तिचं जे स्टेबल जो चेहरा आहे, जे तिने आधी ठरवलं होतं की असंच मी वागणार, तसंच पद्धतीने सोनाली बाहेर गेलेली आहे. चला तर मग थांबते मी इथेच. तुम्हाला जर वाटत असेल आपले व्हिडिओ चांगले तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.